शेतीच्या वादातून एकावर पहारीने वार, उपचारादरम्यान मृत्यू। नेवासा तालुक्यातील देडगाव येथे शेतीच्या वादातून डोक्यावर पहारीने वार करून एकास गंभीर जखमी केल्याची घटना घडली। घटनेनंतर या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान उपचार घेत असतानाच सदर व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल झाला। याबाबत नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले गोरक्षनाथ आदिनाथ बनसोडे, धंदा शेती, राहणार देडगाव यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीत म्हटले की मी माझे वडील आदिनाथ बनसोडे, आई मीराबाई बनसोडे, पत्नी काजल बनसोडे, अपत्य कृष्णा बनसोडे यांच्यासह बनसोडे वस्ती देडगाव येथे राहण्यास असोत शेतीचा व्यवसाय करून आम्ही आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो। माझ्या घराशेजारी माझा चुलत भाऊ चंद्रकांत आसाराम बनसोडे हा त्याच्या पत्नी व सविता बनसोडे, मुलगा बबलू उर्फ रोहित बनसोडे यांच्यासह राहण्यास आहे। मागील 5 वर्षापासून माझ्या वडिलांच्या नावावर असलेल्या देडगाव येथील शेतगट क्रमांक 425 वरून आमचे वाद सुरू आहेत। तहसीलदार नेवासा यांच्या आदेशाने सदर शेतीचा रस्त्याबाबतचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे, परंतु चंद्रकांत बनसोडे यांनी शेत जमीन त्यांना वाटणीमध्ये कमी मिळाली म्हणून नेहमी माझ्याशी व माझ्या कुटुंबासोबत वाद व शिवीगाळ करत असे प्रत्येक वेळी मी व माझे वडिलांनी चंद्रकांत व त्याचा मुलास शेत जमीन मोजणी करण्याबाबत समजावून सांगत, परंतु वेळोवेळी चंद्रकांत हा त्याच्या कुटुंबासह आम्हास त्रास देतो। तर मी माझ्या कुटुंबासह घरी असताना तेथे चुलत भाऊ चंद्रकांत आला। त्यास आमच्या शेतामधून तू मकाची पेरणी का केलीस असे मी व माझे वडील घरासमोरील अंगणात विचारपूस करत असताना चंद्रकांत याचा मुलगा रोहित हातात लोखंडी पहार घेऊन पळत आला व त्याने काही एक विचार न करता माझ्या वडील आदिनाथ बनसोडे यांच्या डोक्यात पहारीने वार करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी चंद्रकांत यांनी मला धरून हातातील विठीने माझे डाव्या डोळ्यावरील भुईवर मारून दुखापत केली। तर सविता भांडण ठिकाणी आली, तिने मला लाथाबुक्क्याने मारहाण करून यांना आज जीवे ठार मारा, सोडू नका असे म्हणून शिवीगाळ केली। आमचे भांडण बघून आमचे घराशेजारी राहणारे भाऊसाहेब बनसोडे, माझी पत्नी काजल बनसोडे, आई यांनी मध्ये पडून मला व माझ्या वडिलांना भांडणातून सोडवले। आरडाओरडा ऐकून चंद्रकांत व त्याचा मुलगा रोहित, याची पत्नी सविता व हे तिथून पळून गेले। माझे वडील बेशुद्ध झाल्याने मी जखमी अवस्थेत आमच्या गावातील ॲम्ब्युलन्सला कॉल करून बोलावले। माझ्या वडील आदिनाथ बनसोडे व नातेवाईकांसह ग्रामीण रुग्णालयात नेवासा फाटा येथे डॉक्टरांनी माझ्या वडिलांवर उपचार करून खासगी रुग्णालयात पाठवले। उपचाराला मॅक्स केअर हॉस्पिटल अहिल्यानगर येथे दाखल केले, तर त्यांच्या उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला। तर सविता चंद्रकांत बनसोडे व रोहित चंद्रकांत बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।